किती उशीर ग? बोल ना काय कळत नाही का म्हणतोस? तुला की बोलवलंय म्हणलं व्हायचं काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून? एवढं काय चाल चिडायला? काय झालं म्हणजे तू माझ्या बाबांना काय बोलली? बाबा आणि तुझ्या बाबाला मी मग? कुठं काय म्हणले तेव्हा? काय म्हणली म्हणजे सकाळी काय बोलली माझ्या बाबांना? तुझे बाबा हा, रस्त्याने तुला कोण भेटलं होतं का? ते तुझे बाबा होते काय? मग कोण होतं? तुझी मुसमुसली ज्वानी कशी आली या रंगाला, तुझी मुसमुसली ज्वानी कशी आली या रंगाला. ए पुरी अगं जरास लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला, जरास लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. काय ना नुसते गाणेच चलत आहेत. या बातमीदार या. बातमीदार मग काय म्हणाल? ठेकेदार ठेकेदार बसा. कुठं बसा, बसू? बसा, बसा. इथं बसा हो. डोक्यावर बसा नाही तर आमच्या कुठे डोक्यावर? बसू? अहो, डोक्यावर बसला का आता? त्याच्या आईला सांगा बोला काय खबर आज? तुमचं पोरग हिंडत आहे, लक्ष आहे का हो? मला सांगताय का? मग कुठं हिंडत लक्ष ठेवायचं काय? त्याच्या मागं मागं फिरू काय? कुठं हिंडत आहे? एका पोरी माग माग हिंडत आहे नुसतं. माझं पोरग एका पुरी मागं हिंडत आहे. हा. पण मला तुझ्या बापाचं काय गेलं? तुझ्या बापाचं काय गेलं? पोरग माझं आहे, पोरगी त्याची आहे, हिंडन फिरण नाही तर कोणी झक मार. मग तुला काय घेणं पडलं त्याचं? अरे जाईन पळून तुला सोडून पोरग. गेलं ते गेलं. त्याच्या आई एवढी काय काळजी करतो? ती काळजी मी करीन. तू कशाला काळजी घेतो? तू फक्त खबरी देत राहा. अरे कशाला पाहिजे? हा, ती गावातली नाही का तिकडल्या त्या गल्लीतली ती काजल. गल्लीतली काजल. आईला मी काय पोरगी बघितली नाही अजून, पण नाव ऐकून आहे बघा गल्लीतली कोणती तिचं काजल. घराबाहेर निघली ना कॉलेजला जायला हा मग तर एक दोन पोरं असतात आणि तिसरा चौथा नंबर तो पोराचा लागतोय म्हणून सांगत आहे. बरं मग त्या पोरगीला घरच्या बाहेर निघाल तिच्या पाठीमागे लई पोरं असते असं हा. म्हणायचं होय तुला? हम्म. बरं अरे मग माझ्या पोराचा चौथा नंबर. हा. त्याचा चौथा असू पाचवा असू नाही त्याला दहावा. तुला काय घेणं पडलंय? तुला लई घाण सवय आहे खबरीची. माणसाने कसं असावं गावामध्ये नाव लौकी पा. तुला काय फक्त तू आला की लोकांना वाटतं हा ठेकेदार नाही, खबरीला लावला खबरीला. आणि तू काय करतो? नुसती आग लावतो. एकदा ठिणगी टाकून दिली झक मार तिकडे बोंबलत बसा. कॅसेट चालू करून देतो बसा बोंबलत तिकडे. तुझं असं आहे ते मला पटत नाही का अजिबात. या का मी काय घेणं पडलं सांगायचं? हे बघ ही गडगंज इष्ट आहे माझी. मी आपलं आयुष्य सुखात जगतो. पोराला सांगितलं जसं जगता येईल तसं जग. ते पळून जावा नाही तिकडे काही करा. अरे मी आहे ना भक्कम. अरे मी का सांगतोय? का? मग गजगज तो इष्टीट आहे सारे. हा. पण म्हातारपणाला हा. जर पोरग गेलं हा. की पळून घेऊन गेले त्याला बर तर तो हाताखाली करीन कोण? करीन कोण? काय उपयोग एवढं मला इष्टिकीचा? काय गरज पडली? ठकी आहे, शांती आहे. मी कुठे ना कुठेतरी तोंड मारीन. तुला काय करायचं? ह्या केवळ सांगत बसू. याची ठकीन शांती आहे ना फक्त खायला आहे. याच्या डोक्यात टोपी आणि डोळ्याला गॉगल. याला काही दिसतच नाही. याला जेव्हा चुना लावत्यांना तेव्हा याला कळत काय म्हणणार का तू? नाही. काही नाही ना? नाही काही नाही म्हणणार ना? बरं अजून काय चाललंय गावामध्ये? गावामध्ये सारं व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चाललंय ना? हा, नळाला पाणी सुटतंय. नळाला पाणी सकाळी सुटते का? रस्त्याला मोठाले खड्डे आहेत. खड्डे आहेत. हा. वा. असं जाऊ दे मोरे. तू याकडून फक्त खबरी काढून घ्यायच्या. मंदिरा पुढे चांगल्या चपला दिसतात. चांगल्या चापा दिसतात. हा. मग ते पवायची कामं कर तू. बरं हरकत नाही. बरं तर मला हे नाश्ता करायचंय. तुझा गावात कुत्रे हिंडत आहेत. तुझ्यासारखे आहेतच ना मला माहिती आहे ना गावात कुत्री. कुत्रे कुत्र्या पण कुत्रे 4 पायाची. 4 पायाची हिंडत आहेत का? हा. तुला काय करायचं? कुत्री हिंडू नाही तर कुत्रे हिंडू नाही तर कुत्री मागे जाऊ. तुला काय घेणं पडलंय? तू सांगितलं ना एवढं माझं मी बघून घेईन. हा जा जा का पण ते मेन सांगितलेलं राहून दे ध्यानात, बाकीचं जाऊन दे. कंच मेन. तुझ्या पोराचं हा माझं पोरग मी माझं बघून घेईन ना. तुला काय घेणं पडलंय? तू बघ. एवढं सांगतोय काय कळा ना. जाऊ मर परत भोगीन याच. हा काय म्हणला पण पुटपुटला रे? ह्याला खाणं सवय त्याच्या आईला सगळा. आपलं सोडायचं काय म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पैसे वाकून. या असली माणसं आहे. जाऊ द्या मरू द्या. चला आता नाश्ता पाणी करून घेऊ. मी झालं आईच्या गावात. चलो चलो रे चलो चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी ओ मेरे हाथी. कुठं चालली? हाती हाती कोण म्हणलं? कोण म्हणलं ते? कोण म्हणलं? अरे मीच म्हणलो का? अरे हा पण तू काहीतरी म्हणणार का वाटलं मला? नाही मी काय म्हणून तुम्हाला तुम्ही काय? काय हत्ती का? अरे मुस्काळ फोडू का? अरे माझं वय काय तुझं वय काय आणि माझ्या खांद्यावर टाकतोय रे बावळट. ए तू तो त्या बगारामाचा पोरगा महेशच ना? आपल्या चेहरा
चेहराच असा आहे लगेच ओळखून घेत असं मला. हा लगेच ओळखून घेतो हा. हा काय रे बाळा बघ, आता ही वेळ झालेली आहे माझी नाश्त्याची. मी जरा आता? नाश्ता करायला आलोय, मला गोळ्या खायच्यात. पटकन काय असेल ते वाकायचं निघायचं. हा हा काय रे बाळा? अहो मला सांगायचं होतं हा ती तुमची मुलगा नाही का ती तुमची कसं होईल? तो तुमचा होईल रे. तोच तो अरे तुमचा gra- मुलगा. अरे शाळेत जा, ग्रामर पाठ करा, व्याकरण करता कविता, आणि माझं कर्म त्याच्या आईला सका. बघा मग मी सांगतोय तुम्ही ऐकून नाही घेते. काय ऐकून घेताय तुम्ही? बोलता असं तिने तुमची असं काय? बरं, ऐका ना. तुमचा हा बोल. तो तुमचा मुलगा आहे ना माझाच मुलगा आहे. तो काय गावाचा आहे का? अमोल. हा हा तो त्या मुली सोबत भेटला होता मला दिसला. थांब, ते थांब, चांगले थांब, गप्पा थांब, मारत थांब. होते. तो माझा पोरगा अमोल. तो कोणत्या पुरी संघ तुला भेटला का दिसला? तो मला दिसला हा दिसला, भेटला नाही ना? नाही. मग म्हणलं ग्रामर पहिल्यांदा व्यवस्थित करावं. तो तुला एखाद्या पुरी संघ दिसला हा तर मला एक सांग रे महेश, तो जर दिसला तर बगारामचं काय केलं यात? बगाराम म्हणजे तुझ्या बापाचं यात काय केलं? हा ऐका ना तो आहे ना मला त्या मुली सोबत दिसला तो गप्पा मारत होते प्रेमाच्या. आता मला सांग तू, माझ्या पोराचं वय वर्ष 24-25 आहे. ही पोरगी असेल 17, 18, 19, 20 ची. ते एकमेकांना भेटलं तर प्रेमाच्या गप्पा मारणार नाही तर ते काय हळदी कुकाचा कार्यक्रम करतील का? काय सांगते भाऊ? मागे चुकलं का येऊन? चुकलं नाही रे तुझं येऊन. तू कशाला सांगायला ते सांग मला महत्वाचं. मग बोलू ना ते ना तुम्ही मला. काय तू काय बोलतो? ग्रामर पकड ना एखादं मग बरं. बोल ना. तो आहे ना त्या प्रेमाची गोष्ट बोलत होता तिच्या सोबत. हा आपण नाही का पळून जाऊन लग्न करू माहितीये का? अहो चांगले का थांब तुमचं थांब तेवढं थांब नाव आहे थांब थांब गावामध्ये. थांब 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 थांब. ते काय म्हणले पळून जाऊन लग्न करू? हा. मग ते पळून जाऊन लग्न कर. तू हे काय बापाचं पैसे घेऊन जाणार आहे का? तुझ्या बापाची काय गाडी घेऊन जाणार आहे का? ते तुला काय घेणं पडलंय? अहो पण त्या पोरीवर माझं प्रेम आहे ना. मग हे बोल ना. हा. हे बोल महत्वाचं. मग हे यायला पळून जाईना तुम्ही तुला काय घेणं पडलं? त्या पुरीचं तुझ्यावर प्रेम आहे का बघ पहिल्यांदा? तुझं मग त्या पुरी प्रेम आहे. ते बोलायचं बाकी आहे अजून पण ते हाच म्हणून ना. अरे पहिल्यांदा काय कर माहितीये का? त्या पुरीक जा, तिचे ते पहिलं क्लिअर कर की तुझ्यावर प्रेम आहे का त्याच्यावर प्रेम आहे का कुणावर प्रेम आहे, हे पहिल्यांदा क्लिअर करा. मग मला सांगायला ये. अहो पण मी काय म्हणतो बोल ना. तुमची केवढी इज्जत आहे गावामध्ये. अरे माझी इज्जत काय पिटती का मग ती? अहो पण चांगलं नाही ना. तुम्ही तुमच्या रेप्युटेशनच्या मुली बघा ना. अरे त्याच्या आईला परत तिथे आला. अरे मी मुली बघून काय करू आता? ह्या वयात मला कोण मुली देईन का? अहो, तुमचं झालं तुमच्या मुलाला मुलगी बघा. मग माझ्या मुलाचं मी माझं बघा ना, त्याला मुलगी बघायची का नाही बघायची? तू कोण मला सांगणार रे? उपट सुंब्या घेणं देणं त्याच्या आईला सगळा. हा तुम्हाला काय घेणं पडलं माझ्या पोराचं? तुम्ही माझ्यावर का चिड राहिले? तुम्ही तुमच्या पोरावर चिडा ना. अरे, ते लपडे करू झालं ना तेव्हा. ए, देवा परमेश्वरा इथला. अरे तुला काय घेणं पडलं? मी कुणावर चिडून सांगाय कोण आले? सांगाय कोण आले मला? मी तू आला का नाही? हा. मी आलतो का तुझ्याकडं? नाही. अरे महेशा, मग मी तुझ्यावर चिडणार ना. माझ्या पोरानं लग्न करू, पळून जाऊ, 4 पुरी ठेवू, 8 पुरी ठेवू, तुला काय घेणं पडलंय? तुझं जर का त्या पूर्वी प्रेम असेल आणि तुझं जर त्या पूर्वी प्रेम असेल, त्या पुरीचं तुझ्या असेल, तुम्ही लग्न करा ना. मला काय घेणं पडलंय? एक काम करा तुम्ही आता. मी काम कर. मला सांगतो काम करायला का? नाही, आणि तू- त्यात करून टाकीन बघ, फटेल का? मला सांगतोय तुम्ही एक काम करा. मी काम करायला बसतोय. चुकलं माझं काय येऊन? चुकलं? अरे चुकलं म्हणजे 10 चुकलं शत मूर्खा. चूक करतो, घोड चूक करतोय तू. बाप असा आहे पोरग कसं असणार? ए, काय म्हणला? काय म्हणला तू? काहीच नाही. काहीच नाही ना? ही काय ते घेऊन जावं थोडे 2-4 मारा ना कुणाला? अमोलला. हा, तुला मारू भाडव्या अमोलला? मी काय अमोलला मारू? मी काय ह्या काठीनं अमोलला मारू? पोरग आहे माझं ते. का मारू मग आता काय बोलणार? काय पण ते- बापाचा चांगला सपोर्ट दिसतोय पोराला. हा? ए, ओ बाप आहे त्याचा. मी पोराला सपोर्ट नाही करत, तुला करू का रे? उपट हा. सुंब्या, तू तुझ्या बापाला सपोर्ट आहे का पहिल्यांदा? पण माझा बाप मग सपोर्ट करतो. माझ्या बापाबद्दल नाही बोलायचं. ए, तू पहिलं ते पुरीचं बघ प्रकरण पण हा त्याला मला सांगायला. येऊ का? आणि कुठं बघितलं तू? त्यांना बघितलं कुठं? ते हा बदल ते सांगायचं राहिलं होतं का? काय नको आधी. अहो ते ना तिकडे घरापाशी दिसले होते ते गप्पा मारत होते चांगलं. ते बांधकाम नाही का होते गावामध्ये. गावामध्ये बांधकाम चाललंय. हा, हा, हा. हा? अरे ते बांधकाम तर आमचंच आहे ना. इथं येडं. ते बांधकाम आमचंच आहे. माझं पोरग तिथे लक्ष ठेवायला जाते. ती आली असं ते गुल्लू 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 गुल्लू. तुला काय घेणं पडलं? हा? काय खरं चक- नाही बा. का खरं नाही? एक काम कर, तुझं लईच असेल ना, मला दाखव बरं. मला इथं बघू ती पुरी कशी. काय म्हणता? हा, मला दाखवते इथं पुरी. बरं, चला मग. हात नको लावू तिच्या हा. डोंट टच माय पवित्र बॉडी. हा समजलं मला. चल दाखव मला कुठे ती पोरगी पोरगा. चला फक्त या. एखादा दान का देऊन टाक. कुणाला? नाना ते बघा दोघ जण तुमचा मुलगा आणि ती पोरगी. ती पोरगी आहे बाई. हा बरं बरं बरं. चला बघ तुझ्या पोरी कमी. हा तू एक काम कर,
तुझ्या बापाला विचारून लग्न करून टाक त्या पुरुष. हा, दांडा घ्या ना. तुला काय घ्यायला दांडा घ्या भांडा घ्या. बरं ऐक ना, बोला. आता काय झालंय, कामाचा टाइम पण झालाय, फळ्या पण आले तर कामाकडे लक्ष द्यावं लागेल तुला. हां, मला उशीर झालाय आता. हां. ते काम पप्पाला बेकार नाहीत, मला लय खवलं. तू आता जा. हां, चल. परत नंतर मला फोन कर मग वाटलंच तर. बाय. जा व्यवस्थित. हा, फोन कर बरं का जाता. बाय. हा हा बाय. लयच टाइम लागू राहिले गेला. किती वेळ वाट पाहायची काय ना, कवा येते कवा नाही. ला ला ला. आले आले आले. ए काजल, काय रे महेशा? काय रे महेश म्हणजे काय, मी काय बोल नाही शकत काय तुला? हा, इथून कुठून टापकला इथंच मधी? मी इथंच थांबलो होतो ती हा वाट का? पाहत. काजल, मला तुला लय दिवसापासून बोलायचं होतं. मला तू लय आवडते. तुझे ते डोळे, तुझे ते होठ, तुझे ते कान, तुझे ते कानातली बाई, मला आहे ना तू लय आवडते काजल. आय लव्ह यू. सोड. तुला लाज वाटते का? हा, आय लव्ह यू म्हणतो काय मला? होय, काय झालं पण? काय झालं मग? मला तू खरंच आवडते. मला नाही ना आवडत तू. परत जर तसं म्हणलं ना, आज एक मुस्कारा दिली, परत 2-4 दिन. अगं पण मला तू खरंच मनापासून आवडते. आवडती मन आता, परत मन. काजल, मला तू खरंच लय आवडते. माझ्यासोबत लग्न कर ना. लग्न तुझ्याशी? हट, माझी चप्पल करेन तुझ्याशी लग्न. काजल, माझं खरंच प्रेम आहे तिच्यावरती. काजल, ए काजल, तुझं नाव काजल ना? हा, आपण कोण? ते जाऊ दे, त्याच्यात काय राहिले एवढं. नाही, तुम्ही कोण आहे ते सांगा ना. जाऊ दे ग, मी कुठे काय असते ना, बर. पण मी तुला बघितलंय. तू त्या नामदेवची मुलगी ना? हा, नाही नाही, चांगले चांगले. हे आता नामदेव म्हणला होता लग्न लावायचं पुरीचं, तू लग्न करणारस का ह्या वर्षी? नाही, मला नाही करायचं लग्न. अरे अरे अरे, पण मग काय लव्ह मॅरेज वगैरे करायचं तुला का? मी लव्ह मॅरेज करेन नाही तर काही करेन, पण आताच माझ्या डोक्यात नाही. बरं बरं बरं, हरकत नाही. पण समजा जर का बाळा तू कुठे तुला एखाद्या चांगल्या ठिकाणी जर का तुझ्या बापाने लग्न करून दिलं तर, आणि त्या मुलाला जर का आई वडील असतील तर मग तुला लग्न करणं पसंत पडेल का? नाही, कारण की मला लग्न करायचंच नाही आता, आणि ते सासू सासऱ्यांचं कुणी करावं. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. सुखी राहा. हा सुखी हा. राहा. चालेल, जा. जा, जा. आईला माझ्या अमोलची चॉईस चुकली बरं का. आईला मला वाटलं पोरगी सून म्हणून येईल माझ्याकडं, माझ्या बायकोचं करिअर पण नाही. अंदाज चुकला माझा. अमोलची गाठ घेतली पाहिजे. प्रकरण जरा वेगळं वळण घेते काय नाही, आपण अमोलशी बोललं पाहिजे. अरे अमोल, ए अमोल, हा, अरे काय करतोय? काय नाही आवडतोय ये जरा 2 मिनिटं इकडे ये बरं. का बाबा? अरे ये ना रे, ये म्हणलं की यावर रे. हा, का? काय करतोय? काय काम काढला आज? काय नाही, कामावर निघालं. कामावून निघालाय. बस बस, जरा 1-2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय मला, एक चर्चा लय करायची. गडबड झाली कामाची म्हणून. सांगितलं ना, एकदा बस म्हणलं की माणसाला ऐकावं. ते काम धाम चालणारच आहे मला, हे आयुष्यभर आहे. नेमकी सिमेंटाची गाडी यायची तिथं. हो, पण 2 मिनिटं बोल ना माझ्याशी. का नाही बोलायचं? नाही नाही, बोला बोला बोला. काय बोलू म्हणता? का नको मी तुझ्याशी? बोला की बाबा, बोला की. नाही, मग अरे काम धंदा सगळं तुझंच आहे ना. माझ्या डोक्यात एक विचार आलाय. काय हो बाबा? यंदाच्या वर्षी तुझं लग्न करा. अरे बाबा, तुमचं काही झालं की लगेच लग्नाचं, काही झालं की लगेच लग्नाचं येतं का बरं? तुम्हाला काय असं काय अडचण आहे? अरे आता केलं पाहिजे, तू वयात आलं म्हणा, लग्न केलं पाहिजे ना. आपण काम धंद्याकडे बघितलं पाहिजे, कारण आलं की लगेच लग्नाचाच विषय काढायचा. दुसरं काहीतरी बोलत जा की जरा का होतं. काम धंदा हे ते चाललेलंच आहे, ते होईल सगळं. हा. मी सांगतो तेवढं काम कर, तू लग्न करून टाक यंदाच्या वर्षी. मला लग्न करायचं नाही. का कुठं काय प्रेम आहे? हे छे बाबा, कसलं प्रेम तसलं काय प्रेम काय नाही माझं. म्हणजे अमोल, तू आता माझी खोटं बोलायला लागलास बघ. मी काल त्या काजलची गाठ घेतली होती, जिच्यावर तुझं प्रेम आहे. आता हो का बाबा, काय? मला तुम्हाला तेच सांगायचं होतं, काय? पण आता म्हणलं कसं बाबा हो बोलतेत नाही बोलतेत असं मला वाटलं. हा. पण मला तुम्हाला तेच सांगायचं होतं हा. की माझं एका मुलीवरती प्रेम आहे. मला सांगायची काजल आहे. गरज नाही, मला सांगायची गरज नाही. मी काल त्या तुझ्या काजलवर प्रेम आहे ना, तिची गाठ घेतली होती काल. हा. पण मला ती पोरगी पसंत नाही पडली. का माहितीये का? मी तिला भेटलो बरं का, पण तिला हे मी कळून दिलं नाही की मी तुझा बाप आहे म्हणून. हा. हो. मग मी तिला काही प्रश्न विचारले
आणि प्रश्न तर महत्वाचा असा विचारला की तुझं लग्न झाल्यानंतर तू त्या सासू सासऱ्याला जीव लावशील का, त्यांना एकत्र करून तू प्रपंच करशील का? तर ती पोरगी मला नाही म्हणाली. ती म्हणाली, मी एकटी राहणार, हो मी सासू सासऱ्याला घेणार नाही. मला नाही पटलं ते. तिचं अजिबात मला वागणं पटलं नाही, म्हणून मी तुला सांगतो त्या पुरुषी तू लग्न करायचं नाही. असं बोलली ती? आणि हे बोलणं मला अजिबात पटलं नाही. अहो बाबा तुम्हाला ओळखलं नसेल तिने. अरे ओळखू नाही ओळखू तो भागच येत नाही. ते इथे संबंध कुठे येतो, कोणाकडे जाऊ, तुझ्याशी लग्न करो किंवा त्याच्या बापाने बघितल्या मुलाशी लग्न करो, पण त्या आई वडिलांना सांभाळणं काय माहितीच. हा सासू सासरे त्याच्या आई वडिलांसारखे आहेत, त्यांना जीव लावणं काम येणार. आणि हे नाही केलं तर मला ते अजिबात पसंत नाही. ती गोष्ट बाबा मला अजिबात पटलं नाही. बाबा तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, हा. पण ह्या गोष्टीचा जाब विचारणं गरजेचं आहे मला तिला. तुम्हाला? कारण हो, हो, विचार ना. कारण की काय होतं हा. आजकालच्या पुरी आहेत ना, हा. लग्न झालं की हा. लगेच नवऱ्याला घेऊन आपलं बाहेर राहते. पण आजपर्यंत मला तुम्ही जीव लावलाय, तर हातातल्या फोडावून जीव लावलाय, बरोबर का नाही? लहानाचं मोठं केलंय, एवढं म्हणजे मला सुख दिलंय, मला कुठल्याच गोष्टीची कमी केलेली नाही. आणि एका पुरीसाठी मी तुम्हाला नाही सोडू शकत. मी ह्या गोष्टीचा तिला जाब विचारायला तयार आहे. नक्कीच नक्कीच. मी काय करतो, हा. जातून तिची गाडी घेतो, हा. 100% मग 100% तिला खडसावूनच विचारणार. अगदी, अगदी. आणि जर हा. ती जर म्हणली ना त्या मतावर जर ठाम राहिली ना, हा. तुमच्यासाठी आहे ना, हम्म. मी तिला सोडून देऊ. येऊ का मी आता? हो, जा, जा. हा. जाता जाता कामावरती जातो हा. आणि तसंच तिची गाडी घेतो. नाही नाही, पहिली तिची गाडी घे. बरं पहिली तिची गाडी घेतो. हा. हा. लवकर वेळेवर हिला वेळेचं कधी महत्व कधी कळलं नाही, काहीच नाही. कोणत्या माणूस कोणत्या कामाला बोललेला असतं, अर्जंट कळत नाही, काय नाही काय नाही काय नाही. किती उशीर ग? बोल ना, काय कळत नाही का म्हणतोस? तुला की बोलवलंय म्हणलं व्हायचं काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून? एवढं काय चाल चिडायला? काय झालं म्हणजे? तू माझ्या बाबांना काय बोलली? बाबा आणि तुझ्या बाबाला मी मग? कुठं काय म्हणले तेव्हा? काय म्हणली म्हणजे? सकाळी काय बोलली माझ्या बाबांना? तुझे बाबा? हा, रस्त्याने तुला कोण भेटलं होतं का? ते तुझे बाबा होते काय? मग कोण होतं? मला काय माहित तुझे मग? बाबा आहेत म्हणून. तू त्यांना असं बोलली का काय? की लग्न झाल्याच्या नंतर मी आई बापांना नाही सांभाळणार म्हणून? हा, आणि मग असं का बोलली? असं का बोलली म्हणजे बोलले का मी त्यांचंच करत बसू काय? माझं मला आयुष्य नाही काय? अरे ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांना तू जीव लावणार नाही, आणि मग मला तुझा काय उपयोग आहे? अरे तुझ्यासारखे ना असे 56 माझ्यासाठी माझा बाप उभा करीन. अरे माझं चुकलं, मला नव्हतं माहित तुझे पप्पा आहेत ए म्हणून. माझे असू काय तुझे असू काय आणि कुणाचे असू काय, आई बाबाच असतात, कळलं का? आणि तुझ्यासारखे आहे ना असे 56 जरी आले ना माझ्या आई बापासाठी मी त्यांना असं सोडून देईन, कळलं का? असं काय बोलतोय ए रे? सोड, चल. तू नको माझ्या नादी लागू परत, आणि परत मला तुझं तोंड पण दाखवायचं नाही, कळलं का? असं नको ना बोलू. असं नको बोलू म्हणजे? चुकलं माझं. काय चुकलं माझं? ए चल. आणि तुला एक सांगतो, आजपासून मला फोन करायचं नाही ना, मला भेटायला यायचं नाही, कळलं का तुला? असं नको ना बोलू. असं नको बोलू म्हणजे? अजिबात मला फोन करायचा नाही, तुला एकदाच सांगतो. काय ऐक ना, माझं ए चुकलं काय ते. ऐकायचं का तुझं? काय ऐकायचं तुझं? चुकलं माझं. काय चुकलं ते मला सांगू नको. काय चुकलं आणि काय नाही. तुला माझे आईबाप नको आहेत ना, मला पण तू नकोय, कळलं का? आणि परत मला कधी फोन करू नको, नाही तर अशी लावीन तुला, सांगतोय मी. हाल, ऐक चल, ना. सोड. माझ्याकडून चूक झाली. मला त्याच्या पप्पांची माफी मागितली पाहिजे, त्याची माफी मागितली पाहिजे. बाबा हा. खडसावली चांगली तिला, काय सांगतो? मग काय? नाही मला ते आवडलं नाही बोलला अजिबात. मी काय म्हणलं, हा. तुला माझे आईबाप नको आहेत ना, हा. मला तरी तुझं काय करायचंय म्हणलं. अगदी, अगदी बरोबर. डायरेक्ट म्हणलं मला परत फोन बिन करायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही, अजिबात माझा विषय सोडून दे म्हणलं. यार, तुझं मन दुखलं असेल मला माहिती आहे, पण मला ती पुरीचं बोलणं पटलं नाही. जाऊ द्या, अहो, तसल्या काय कितीकच येते आणि कितीकच हा. जाते, त्याचं काय असतं दावा? कसं आहे, पोरी राहते आणलं नाही ती, पण तिने असा विचार केला नाही पाहिजे. अरे ज्या घरामध्ये आपले आई वडील आहेत त्या मुलाचे, त्यांना जीव लावला पाहिजे, लावला पाहिजे. हा. त्यांचं आता प्रत्येक आईबाबाची काही इच्छा असते की येणाऱ्या सुनाने किंवा माझ्या मुलाने आम्हाला सांभाळलं पाहिजे, काय घातलं पाहिजे. एवढं दुसरं काय, हे सगळं करून ठेवण्याचं कोणासाठी असतं? त्याच्यासाठी असतं. बरोबर हा. नाही, चांगला निर्णय घेतलास तू आणि चांगलं बोलास, मला आवडलं बरं का, हरकत नाही. अहो बाबा, तुमच्यापेक्षा आहे का मला कोणी मोठं? हा? सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासाठी करताय, आणि मी त्या एकट्या पुरीसाठी तुम्हाला सोडीन असं वाटतंय का तुम्हाला? एक काम करू, या मामाची पोरगी बघू आपण. हा, तुम्ही म्हणता ना तिथं. ती नाही तर दुसरी. आता तुम्ही जर म्हणले ना आजची आज करायचंय, हा. आजची आज माझी तयारी. हा, तुमच्या तेवढं शब्दाच्या बाबा. पलीकडे मी जाणार नाही. जाऊ दे, जायचं की इस्टेट आपल्याला. हा, काय करायचं? चालतंय, चालतंय, हरकत नाही. हा. अरे बाबा, अरे बापरे. ए कशाला आली तू? ए, थांब, थांब, थांब. चिडू, थांब. आली ना ती? मग हिला काय, हिची काय आली गरज ना आहे ती? परत आज तिला बोलते. आली ना ती? आली ना? शांत हो. मी सांगितलं शांत हो. बरोबर. मग पहिल्यांदा काजल मला ओळखलंच का? ओळखलं. मी परवा तुझी परीक्षा घेतली होती बाळा. हा बोल. मी त्या परीक्षेत हारले आणि माझं चुकलं खरंच. नाही, अशा चुका करायच्या नाही कधी.
काय तू सांगा मागितलं आता तुझ्या मित्र मैत्रिणी कोण असं त्यांच्या सांगण्यावर तू अशी गोष्ट केली मी असेल. माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावर असं केलेलं असं केलं ना. कारण की माझ्या मैत्रिणीचं पण कुठं चांगलं चाललंय तेव्हा आहे ना तिला वाटलं जावं ना. लागते कामाला, तिच्या नवऱ्याला जावं लागते कामाला. अगं असं थोडा अविचार केला ना तर असं सगळं आपल्या आयुष्यात आपल्याला ते सगळं भोगावं लागतं. आता चूक कळली की नाही तुला. हो माझी चूक मला ए कळली. चुकली नाही, पाया पड. अरे चूक पहिले कळली. एवढं लागली काय तू सांगायला. रागावतोय? अरे असू दे माझं असू दे चुकलं. असू दे असू दे एवढं काय चिडायचं ती आली ना. बाबा तुम्ही सांगा, माझं जीवापाड तिच्यावरती प्रेम आहे. आणि जर समजा ती जर माझ्या आई बापांना सांभाळत नसली तर मी काय करणार आहे? मग तुम्ही सांगा हो, बरं. पण तिला कळलं ना आता ती काय आता म्हणली. माझी चूक मला समजली ना. एवढं रागवायचं नाही. आता प्रेमाने घ्यायचं. बाबा हा. मला नाही ते बोलले ते माहिती का. ठीक आहे. ना बरं तुला हाणली नाही मी, ए, कळलं का? माझ्या पुढे बोलतो का हे अजिबात बोलायचं नाही. जाऊ दे. तो बी लहान आहे, तू बी आलडे असून एकमेकांना जीव लावा. तुम्ही लावा ना आमच्या नवरा बायकोला पण तुम्ही जीव लावा. तुम्हाला जीव लावणार ना बाबा. एक तुला सांगतो, आता काय? माझ्यापेक्षा लग्न झाल्यावर माझ्या आई बापांना जीव लावायचा. हा बाबा मी कुठल्याच यांच्याकडे गोष्ट- बघणारच नाही, मी तुम्हाला जीव लावत. कुठल्याच गोष्टीचं दुःख द्यायचं नाही. तुला एक पहिलं सांगणार नाही तर मी असा विचार करणार तू माझी बायको आहे, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय, अजिबात नाही. अरे हा. ते लहान आहे आलडे अजून ते. बाबा तुमचं मन खूप मोठं आहे हो, माझं खरंच चुकलं. हरकत नाही. चूक लक्षात आली ना. हो चला अमोल हा. आणि काजल तुमचं आज आपण तुमचं लगेच लग्न लावून देऊ बस. अरे बाबा हो बाबा हा. तिच्या घरी पण तिला सांगणं गरजेचं आहे. एवढी गडबड कामाची नाही, तिला तिच्या घरी सांगू द्या. मग आपण निवांत एखादी तारीख धरू आणि मग निवांत लग्न करू. चालते. हा? तुम्ही म्हणाल तसं. हा. हो कसं तुम्ही म्हणाल म्हणाल तसं. असं नाही, आम्ही म्हणाल तसं नाही, मग? कसं हा. आमचा बाबा म्हणाल तसं. हा